माझी वहिनी वयाने माझ्या भावापेक्षा मोठी होती. त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न केले होते. तरीही माझा भाऊ चिंतित आणि कमकुवत होऊ लागला होता. तो दररोज रात्री त्याच्या खोलीबाहेरच झोपायचा आणि खोलीमधून वहिनीचा आवाज यायचा. एका रात्री माझा भाऊ खोलीबाहेर झोपला होता, तेव्हा खोलीमधून वहिनीचा आवाज येत होता. खरं काय ते बघण्यासाठी जेव्हा मी वहिनीच्या खोलीत गेले, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. कारण माझी वहिनी तर माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता. तो चांगला शिकलेला आणि दिसायलाही खूपच स्मार्ट होता. तो चांगल्या नोकरीवरही होता. सर्व काही चांगले होते. मग जेव्हा घरात त्याच्या लग्नाचा विषय निघाला, तेव्हा त्याने सर्वांना स्पष्टपणे सांगितले की मला एक मुलगी पसंत आहे आणि मला त्याच मुलीसोबत लग्न करायचे आहे. माझे आई बाबा आधुनिक विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी भावाला सांगितले की जर तुला कोणी मुलगी पसंत आहे तर त्याच मुलीबरोबर आम्ही तुझे लग्न लावून देऊ. त्यानंतर आम्ही सर्व माझ्या भावाला पसंत असणाऱ्या मुलीला बघायला गेलो. ती मुलगी खूपच सुंदर होती, परंतु तिचे वय माझ्या भावाच्या वयापेक्षा जास्त होते. म्हणून माझ्या आईबाबांनी माझ्या भावाला समजावले की जास्त वयाच्या मुलीबरोबर लग्न करणे चांगली गोष्ट नाही. परंतु वयाची ही एक गोष्ट सोडली तर त्या मुलीमध्ये कोणतीच कमतरता दिसत नव्हती. आणि माझ्या भावाला पण फक्त त्याच मुलीसोबत लग्न करायचे होते. तिच्याबद्दल त्याची कोणतीही तक्रार नव्हती. म्हणून आम्ही पण माझ्या भावाचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत करून दिले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस माझा भाऊ आणि वहिनी बाहेर फिरायला गेले होते. मग काही दिवसांनी सर्व नॉर्मल झाले. तेव्हा आमच्या समोर वहिनीची गुपिते उघडू लागली. माझी वहिनी खूप चांगलं जेवण बनवायची. ती सर्वांसोबत मिळून मिसळून राहायची. मला पण ती तिच्या छोट्या बहिणीप्रमाणे जीव लावायची. ती आईबाबांचीही खूप काळजी घेत होती. हळूहळू वहिनीने सर्वांचेच मन जिंकून घेतले होते. कारण ती दिसायला तर सुंदर होतीच, परंतु ती खूप समजूतदारही होती. त्यापेक्षा अजून काय पाहिजे होते? अशीच सून तर सर्वांनाच हवी असते. ती तिच्या चेहऱ्यावरून अजिबात जास्त वयाची वाटत नव्हती. म्हणून ही गोष्ट लोकांना समजली नव्हती. माझ्या वहिनीत आणि माझ्यात खूप चांगली मैत्री झाली होती. मी कॉलेजमध्ये शिकत होती. कॉलेज आणि अभ्यासामुळे माझ्याकडे वेळ खूपच कमी असायचा. त्यातून थोडा वेळ मिळाला तर मी माझ्या वहिनीसोबत बोलायची. ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची. परंतु आजकाल मला माझा भाऊ खूपच टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटत होता. लग्न झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य होते ते आता हळूहळू कमी होऊ लागले होते. तो सतत कोणत्या तरी विचारात हरवलेला असायचा. याबद्दल मी माझ्या भावाला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. कारण माझा भाऊ त्याची प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर शेअर करायचा. परंतु तो आता इतका टेन्शनमध्ये असून सुद्धा त्याची कोणतीच गोष्ट तो माझ्याबरोबर शेअर करत नव्हता. परंतु माझी वहिनी एकदम आनंदात राहत होती. तेव्हा तिला बघून मला असे वाटायचे की एखाद्या महिलेचा नवरा जर काही चिंतेत असेल तेव्हा त्याची बायको अशी आनंदात कशी राहू शकते. मग मला वाटले की कदाचित माझा भाऊ त्याच्या कामामुळे टेन्शनमध्ये असेल. वेगवेगळ्या प्रकारचे विचार माझ्या मनात फिरत असायचे. कारण माझा भाऊ माझ्या कोणत्याच प्रश्नाचे नीट उत्तर देत नव्हता. तो मला नेहमी हेच सांगायचा की मला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन नाही, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. परंतु आता माझ्या आईबाबांना सुद्धा माझ्या भावाचे असे वागणे समजले होते. परंतु माझा भाऊ कोणाला काही सांगायला तयार नव्हता. माझी आणि वहिनीची चांगली मैत्री होती. म्हणून मी वहिनीला विचारले की वहिनी, भावाला कोणते टेन्शन आहे हे तुम्हाला माहीत आहे का, जे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत आहे. तेव्हा माझ्या वहिनीने मला सांगितले की मी सुद्धा कितीतरी वेळा त्यांना विचारले होते, पण ते मला सुद्धा काहीच सांगत नाही. माझ्या भावाच्या अशा वागण्यामुळे आम्ही सर्वजण चिंतित झालो होतो. कारण दिवसेंदिवस तो कमजोर होत चालला होता. तो पहिल्यासारखा कोणाबरोबरही बसत नव्हता किंवा मज्जा मस्ती करत नव्हता. आता तो ऑफिसमधून आल्यानंतर जेवण करून त्याच्या खोलीत जाऊन झोपी जायचा. दिवसेंदिवस त्याची शरीरयष्टी कमकुवत होत चालली होती. त्याची अशी अवस्था पाहून बाबांनी तर आता हट्टच धरला होता की भावाला डॉक्टरांकडे घेऊन जातो म्हणून. परंतु माझा भाऊ डॉक्टरांकडे जाण्यासाठी तयार होत नव्हता आणि त्याला कशाचे टेन्शन आहे हे सुद्धा सांगायला तयार नव्हता. परंतु या सर्वांमध्ये माझी वहिनी मात्र खूपच खुश आणि बेफिकर असायची. खरं तर या सर्व गोष्टीने सर्वात जास्त काळजी तिला व्हायला हवी होती.
परंतु तिने विचार करणे तर सोडाच, साधा आपल्या नवऱ्याची आपल्याला काळजी आहे असे दाखवण्याचे नाटक देखील ती करत नव्हती. दिवसेंदिवस ती आनंदी राहत होती. माझ्या भावाच्या अशा अवस्थेमुळे मला त्याची खूपच काळजी वाटू लागली होती. कारण आम्ही दोघे बहीण भाऊ होतो आणि माझ्या भावाचे लग्न चांगल्या ठिकाणी झाले होते. तो त्याच्या जीवनात खूपच आनंदी होता. मग हे असे अचानक कसे झाले? ह्याच गोष्टीचे खरे तर मला आता टेन्शन आले होते. माझे आई बाबा सुद्धा चिंतेत होते, पण आपल्या मनातील दुःख ते कोणालाही सांगत नव्हते. माझी परीक्षा चालू होती म्हणून मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायची. एक दिवस रात्री मला तहान लागली म्हणून मी पाणी आणण्यासाठी माझ्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा मी बघितले तर माझा भाऊ बाहेर सोफ्यावर बसला होता. त्याला असे बघून मला खूप वाईट वाटले. तो इथे काय करत आहे? तो त्याच्या खोलीत का झोपला नाही? नंतर मला असे वाटू लागले की त्याची तब्येत बरी नसेल म्हणून तो बाहेर येऊन झोपला असेल. कारण जर माणसाची तब्येत खराब असेल तर त्याला बंद खोलीत कोंडल्यासारखं होतं. म्हणून मी त्यावेळेला भावाला उठवले नाही आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण मी आता तर रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायची. तेव्हा मला माझा भाऊ रोज बाहेरच सोफ्यावरच झोपलेला दिसायचा. तरीसुद्धा ही गोष्ट मी माझ्या आईबाबांना सांगितली नाही. कारण ते अगोदरच माझ्या भावाच्या कमजोर होत चाललेल्या तब्येतीमुळे टेन्शनमध्ये होते. उगाच त्यांना अजून टेन्शन वाढायला नको म्हणून. माझी खोली आणि माझ्या भावाची खोली शेजारीच होती. म्हणून मला माझ्या भावाच्या खोलीतून नेहमीच आवाज येत असायचा. ही गोष्ट माझ्यासाठी नॉर्मल होती, कारण जेव्हा 2-3 लोक खोलीत बोलणार आणि त्याचा आवाज बाहेर येणार हे स्वाभाविकच होतं. परंतु मध्यरात्रीच्या वेळेस मला माझ्या भावाच्या खोलीतून आवाज यायचा. तेव्हा मी उठून बाहेर जायची. तेव्हा माझा भाऊ मला सोफ्यावर झोपलेला दिसायचा. सुरुवातीला मला असे वाटत होते की माझा भाऊ उठून बाहेर येत असेल म्हणून वहिनी त्याला बाहेर जाण्याचे कारण विचारत असेल, म्हणून रात्री उशिरा त्या दोघांमध्ये बोलणं होत असेल असे मला वाटत होते. परंतु एके दिवशी असे झाले की मी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होती. तेव्हा मला माझ्या भावाच्या खोलीतून आवाज येत होता. तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा माझा भाऊ मला सोफ्यावर झोपलेला दिसला. तेव्हा मला आश्चर्य वाटले की माझा भाऊ जर सोफ्यावर झोपलेला आहे तर मग माझ्या भावाच्या खोलीतून आवाज कोणाचा येत आहे? मी विचार करत करतच माझ्या खोलीत येऊन झोपून गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या वहिनीला विचारले की भाऊ आजकाल खोलीमध्ये का झोपत नाही आणि तुमच्या खोलीतून सारखा सारखा आवाज कोणाचा येत असतो? तेव्हा वहिनी म्हणाली, माहीत नाही तुझ्या भावाला काय झाले आहे. त्यांना खोलीमध्ये गुदमरल्यासारखे वाटते म्हणून ते खोली बाहेर निघून जातात. आम्ही दोघे कधी बोलत असू तेव्हा त्याचा आवाज तुला येत असेल. वहिनीचं बोलणं ऐकून मी मात्र वहिनीला जास्त काही प्रश्न विचारले नाही. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस रात्री मी माझ्या खोलीतून बाहेर आली. मला भूक लागली होती म्हणून मी किचनमध्ये गेली. तेव्हाही वहिनीच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता. आता तर मी खूपच चकित झाले, कारण माझा भाऊ तर माझ्या समोरच सोफ्यावर झोपलेला होता. तर मग वहिनीच्या रूममध्ये कोण आहे ते बघण्यासाठी मी हळूच वहिनीच्या रूमजवळ गेले. मी दरवाजा उघडून आतमध्ये जे काही बघितलं तेव्हा त्याने मला धक्काच बसला. परंतु मी त्यावेळी आरडाओरड न करता स्वतःवर नियंत्रण ठेवत मागे फिरली. मग मी विचार केला की ही गोष्ट मी माझ्या आईला सांगेन, कारण त्या व्यतिरिक्त ती गोष्ट मी दुसऱ्या कुणालाही सांगू शकत नव्हती. पण दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा असल्यामुळे मी सकाळी लवकरच कॉलेजमध्ये निघून गेली. जेव्हा मी घरी आले तेव्हा मला माहीत पडले की माझ्या भावाची तब्येत खूपच बिघडली आहे, म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्या गडबडीमध्ये ती गोष्ट माझ्या लक्षातच राहिली नाही. माझ्या भावाला 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर डिस्चार्ज मिळाला. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्याला रक्ताची खूप गरज आहे, त्याचे रक्त कमी झाले आहे. परंतु माझ्या भावाला रक्ताची कमी का आहे ही गोष्ट मी कोणालाही सांगू शकत नव्हती, कारण त्यामागचे सत्य मला कळले होते. या गोष्टीची जरासुद्धा भणक कोणाला लागली असती ना तर माझ्या भावाप्रमाणेच माझीही अवस्था सुद्धा तशीच झाली असती. त्यातच माझी आई बीपीची पेशंट होती म्हणून मी तिला काहीही सांगितले नाही आणि बाबांना मी ही गोष्ट सांगू शकत नव्हती, म्हणून मी शांतच राहिले. शेवटी मी माणूस होते, कोणी देव नाही. म्हणून आता माझ्या वहिनीबरोबरचे वागणे बदलू लागले. आता मी त्यांना घाबरू लागली होती. परंतु वहिनीला कसलीच पर्वा नव्हती. ती हसून खेळून सर्व घरात फिरून सर्वांची काळजी घेत होती. या अगोदर मला ही गोष्ट लक्षात आली नव्हती, परंतु जेव्हापासून
मी माझ्या वहिनीवर नजर ठेवू लागली तेव्हा मला समजले की वहिनी कधीही तिच्या खोलीत कोणालाही जाऊ देत नाही. तसेही तिच्या खोलीची साफसफाई तर ती स्वतःच करायची, त्यामुळे तिच्या खोलीत जायची कोणाला गरजच पडायची नाही. पण वहिनी कधीही खोलीबाहेर आली की खोलीचा दरवाजा बंद करून घ्यायची आणि जेव्हा ती खोलीत असायची तेव्हा सुद्धा ती तिच्या रूमचा दरवाजा बंद करून घ्यायची. या अगोदर मी ही गोष्ट नोटीस केली नव्हती, म्हणून मी आता ठरवले होते की एक दिवस संधी बघून मी वहिनीच्या खोलीत जाऊन बघणार, म्हणजे काहीतरी पुरावा मला नक्कीच सापडेल. परंतु असे कोणतेच कारण नव्हते की ते कारण सांगून मला वहिनीच्या खोलीत जाता येईल. मग मला असे वाटत होते की वहिनी कधीतरी माहेरी जाईल तेव्हाच मी तिच्या रूममध्ये जाऊ शकेल, परंतु ती संधीच मला मिळत नव्हती. आता हळूहळू माझ्या भावाची तब्येत सुधारू लागली होती, परंतु त्याची बाहेर झोपण्याची सवय अजूनही गेली नव्हती. तो अजूनही बाहेरच झोपायचा. एक दिवस माझ्या वहिनीची आई आजारी पडली, म्हणून वहिनी तिच्या आईला बघण्यासाठी गेली. तेव्हा मला माझ्या वहिनीची खोली बघण्याची संधी मिळाली. त्या दिवशी मी कॉलेजमधून सुट्टी घेतली आणि घरातील कामे झाल्यानंतर मी साफसफाईचे कारण सांगून वहिनीच्या खोलीत गेली, कारण याविषयी मला माझ्या आईबाबांना काही माहीत पडू द्यायचं नव्हतं. मग मी वहिनीच्या खोलीत जाऊन सर्व ठिकाणी शोधाशोध केली, परंतु मला काहीच सापडले नाही. वहिनीचा कपाट बंद होता, परंतु त्या कपाटाची चावी मला सापडली नाही. त्यामुळे अजूनही माझे मन अस्वस्थ होते, कारण त्या रात्री मी जे काही बघितलं होतं ते खोटे असू शकत नव्हते. वहिनी जेव्हा माहेरी होती तेव्हा माझा भाऊ त्याच्या खोलीत शांतपणे झोपायचा. त्या दिवसात मी कधीही त्याला बाहेर झोपताना बघितले नाही. तेव्हा मला अंदाज आला की माझा भाऊ वहिनीमुळेच बाहेर येऊन झोपतो. पण माझा भाऊ ते कोणालाच काहीच का सांगत नव्हता, म्हणून याविषयी मला माझ्या भावाबरोबर बोलण्याची गरज होती. एक दिवस माझा भाऊ बाहेर बाल्कनीत बसला होता, तेव्हा मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले, तू कोणती गोष्ट सर्वांपासून लपवत आहेस ती मला माहीत आहे. तू वहिनीमुळे तुझ्या खोलीत झोपत नाहीस, परंतु अशी गोष्ट आईबाबांपासून का लपवत आहेस? तेव्हा माझा भाऊ म्हणाला, तू सांग, मी ही गोष्ट आईबाबांना कशी सांगू? तुम्ही सर्व मला हे लग्न करण्यापासून थांबवत होतात, परंतु मीच हट्ट केला आणि हे लग्न केले. मग माझे कर्तव्य मलाच पार पाडावे लागेल ना. यावर मी माझ्या भावाला म्हणाले, वहिनीचा काय प्रॉब्लेम आहे? मला मध्यरात्री तिच्या खोलीतून 1-2 वेळा बोलण्याचा आवाज येत असतो. तेव्हा माझा भाऊ म्हणाला, तुला तर 1-2 वेळाच आवाज आला असेल, पण मला तर नेहमीच आवाज ऐकायला येतो. परंतु हा काय प्रकार आहे ते मला सुद्धा माहीत नाही. आपण तिला सुद्धा दोष देऊ शकत नाही, कारण ती माझ्या पसंतीची आहे आणि फक्त पसंतच नाही तर ती माझी इज्जत सुद्धा आहे. आणि जर का मी तिच्या अशा वागण्यावर बोट उचलला तर तो माझ्यावरच उलटेल. राहिली गोष्ट रात्री बाहेर येऊन सोफ्यावर झोपण्याची, तर मला रात्री झोपल्यानंतर शुद्धच राहत नाही की मी कुठे आहे. पण जेव्हा सकाळी मी उठतो तेव्हा मी स्वतःला बाहेर सोफ्यावर पाहतो. मला तर हे सुद्धा माहीत नाही की मी बाहेर येऊन कसा झोपतो. मला माहीत नाही की हे सर्व काय आहे आणि हे सर्व ती का करत आहे. तेव्हा मी माझ्या भावाला म्हणाले, आपल्याला दोघांना मिळून या गोष्टीविषयी सर्व जाणून घेणे गरजेचे आहे. तेव्हा माझा भाऊ म्हणाला, यापुढे मी सुद्धा असे झोपणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा वहिनी माहेराहून परत आली तेव्हा मी ठरवले की आज रात्री मी झोपणार नाही, परंतु मी ठरवून सुद्धा मला झोप लागली. मध्यरात्री जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या भावाच्या रूममधून आवाज येत होता, पण भाऊ मात्र बाहेर सोफ्यावरच झोपला होता. मी भावाच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण रूमचा दरवाजा उघडला नाही, तो आतून बंद केला होता. माझा भाऊ तर उठायलाच तयार नव्हता, म्हणून मला शेवटी माझ्या खोलीत परत जावे लागले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे माझा भाऊ उठला तेव्हा त्याला काहीही आठवत नव्हते. त्याला कोण बाहेर घेऊन आले हेही त्याला माहीत नव्हते. मात्र वहिनी एकदम नॉर्मल होती. जेव्हा मी तिला विचारले की मी रात्री तुमच्या रूमचा दरवाजा वाजवला, तेव्हा ती म्हणाली की मी तर झोपली होती, मला तर काही माहीतच नाही. काही दिवस गेल्यानंतर आम्ही सर्व एका विचित्र गोष्टीचा सामना करण्यासाठी मजबूर झालो होतो. त्या दिवशी बाहेरचे वातावरण एकदम प्रसन्न होते. रोजप्रमाणे आम्ही सर्व लोक आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेलो. तेवढ्यातच वहिनीच्या रूममधून जोरात आवाज येऊ लागला. आवाज एवढा जोरात होता की माझ्याबरोबर माझे आई बाबा सुद्धा उठले. आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझा भाऊ सोफ्यावर झोपलेला होता. आम्ही त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला,
परंतु तो उठायला तयार नव्हता. मग आम्ही भावाला तिथेच सोडून वहिनीच्या खोलीकडे गेलो. वहिनीने रोजप्रमाणे दरवाजा आतून बंद केला होता. आईने खूप दरवाजा वाजवला, परंतु वहिनी दरवाजा उघडत नव्हती. शेवटी आम्ही एक्स्ट्रा चावीने दरवाजा उघडला. जी गोष्ट मी त्या रात्री पाहिली होती, तेच दृश्य आज माझे आई बाबा बघत होते. वहिनी खोलीच्या मधोमध उभी होती. वहिनीची अशी अवस्था पाहून बाबा नजर खाली करून निघून गेले. परंतु आई मात्र पुढे जाऊन लगेचच वहिनीच्या अंगावर चादर पांघरून म्हणाली, हे सर्व काय आहे? परंतु ती तिच्या शुद्धीत नव्हती. ती अशी चालत होती की एखादी नाचणारी महिला जशी चालते तशी तिची चाल होती. तिच्या अंगावर कपडे सुद्धा असे होते जसे काही ती एक नाचणारी महिला आहे. त्या प्रकारचे कपडे घालून ती डान्स करत होती. मला तर काही समजत नव्हते. त्यानंतर मी किचनमध्ये जाऊन झोपेच्या गोळ्या घेऊन आले आणि पाण्यामध्ये मिक्स करून वहिनीला दिल्या. त्यानंतर ती झोपली. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती स्वतःला बघून हैराण झाली. माझा भाऊ सुद्धा खूप हैराण होता, कारण तो आज सुद्धा सोफ्यावरच झोपला होता. रात्री एवढा आवाज येऊन सुद्धा त्याचे डोळे उघडले नव्हते. वहिनीची सर्व हकीकत आता समोर आली होती. म्हणून मी आईला हळू आवाजात म्हणाली, हा सर्व प्रकार मी काही दिवसांपूर्वीच बघितला होता. तेव्हा आई म्हणाली, आता आपल्याला हिच्या आई वडिलांबरोबर बोलावेच लागेल. मग माझ्या आईने वहिनीच्या आईला फोन लावून झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा वहिनीची आई म्हणाली, तिला लहानपणापासूनच असा त्रास आहे. जेव्हा आकाशामध्ये जास्त चांदण्या असतात तेव्हा तिला असा प्रॉब्लेम जास्त होतो. सकाळी मात्र ती पूर्णपणे नॉर्मल असते. परंतु आम्ही स्वतः एका बाबांकडे जाऊन तिच्या या अशा वागण्यावर उपचार करून घेतले होते. तेव्हा ती एकदम नॉर्मल झाली होती. हा एक प्रकारचा आजारच असतो. याला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हटले जाते. तेव्हा आईने ठरवले की तिला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तेव्हा मी माझ्या भावाला विचारले की तुझे वास्तव काय आहे ते मला सांग. तेव्हा तो म्हणाला, मागचे काही दिवस मी नशेचे औषध घेतले होते. जेव्हा ती शुद्धीत नसायची तेव्हा ती मला नशेचे औषध देऊन बाहेर झोपवायची. त्यामुळेच मी एवढा जास्त कमजोर होऊ लागलो होतो. जेव्हा मी डॉक्टरांकडे जाऊन स्वतःचे चेकअप करून घेतले तेव्हा मी अँटीडोस घ्यायला चालू केले. तेव्हा आता कुठे मला बरे वाटू लागले आहे. माझ्या वहिनीच्या खोलीची झडती घेण्यात आली तेव्हा नशेचे औषध सापडले. परंतु वहिनी शुद्धीत नसायची तेव्हा ती हे सर्व करायची, म्हणून आम्ही तिच्यावर कोणताही आरोप करू शकत नव्हतो. जेव्हा आम्हाला वहिनीच्या आजारपणाचे समजले तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून ती बरे होण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून माझी वहिनी आता पूर्णपणे नॉर्मल झाली आहे. आता ते दोघेही सुखाने जगत आहेत. परंतु अशीच परिस्थिती दुसऱ्या कोणाच्या घरात आली असती तर लोकांनी वहिनीला वेडी समजले असते आणि तिला घरातून बाहेर काढली असती. नाहीतर स्वतःच्या मुलाला त्रास दिला म्हणून तिला पोलिसांच्या ताब्यात दिले असते. परंतु यामध्ये तिचा काहीही दोष नव्हता. म्हणून अशा व्यक्तीला कधीही ढोंगी बाबांकडे, फकीरांकडे घेऊन न जाता डॉक्टरांकडे नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार घ्यायला हवेत. आम्ही सुद्धा असेच केले. म्हणून आज आमची वहिनी आमच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. जे समोर दिसते ते सत्य आहे असे आपण नेहमी मानतो. परंतु एखादा माणूस जर असा वाईट वागत असेल तर त्यामागचे कारण जाणून घेणेही गरजेचे आहे. नाहीतर एखादा चुकीचा निर्णय एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. हेच या कथेतून स्पष्ट होते. तर मित्रांनो, तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.